गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान दिधले जानी आम्हाला आला अर्थया जीवनाला। ज्ञान दिधले जानी आम्हाला आला अर्थया जीवनाला। आज वंदू गुरुजनाला सुदीनया शिक्षक दीनाला। सुदीनया शिक्षक दीना। जगदीश दयाधन देवा प्रार्थना शुरू करेंगे। शुरू कर। संसार समाया उनका है आशीष पाया। प्रभु ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया। ये गुरुवर तो ज्ञान के सागर है, इनसे ही जन्नत है। ये गुरुवर तो ज्ञान के सागर है, इनसे ही जन्नत है। गुरु में संसार समाया उनका है आशीष पाया। प्रभु ने खुद से भी ऊंचा गुरु का है स्थान बताया। ये गुरुवर तो ज्ञान के सागर है, इनसे ही जन्नत है। घड़ी
टमाटर, थपकी, इलायची, ईद, हो. नद्या सांगितली ना तू. हो. अजून ब्राह्मणी. हो. त्याची प्राकृती. भारतातील प्राकृतिक नकाशाची काळजीपूर्वक अभ्यास करून खाली प्रश्नाची उत्तरे वहीत लिहा. पर्वत शोधा व त्यांची नावे लिहा. या नकाशात पर्वत कुठे आहे? शोधा. आता पूर्णविरांची तुम्हाला वाक्य माहिती का? एखादं वाक्य सांगाल का? सांग. रमेश शाळेत जातो. बरोबर. हां. मी रोज शाळेत जाते. बरोबर. हां. मी रोज खायला जाते. बरोबर. सुधीर हुशार मुलगा आहे. सांग. रिया राहायला मदत करते. मुलांवर. माझा चांगला मित्र आहे. मी आता लिहिते मी शाळेत जाते. शेवटी येतो ना त्याला पूर्णविराम असे म्हणतात. माहिती ना? थांब मी लिहून घे. एकेकाने सांग. आधी मुलांपासून सुरुवात करू आपण. तू सांग. वाक्याची शेवटी असलेले चिन्हाला आपण पूर्णविराम असे म्हणतो. मी वाक्याच्या शेवटी असलेल्या चिन्हाला आपण पूर्णविराम असे म्हणतो. मेमरी बद्दल अधिक माहिती. मेमरीबद्दल अधिक माहिती. संगणक मेमरी या 3 प्रकारचे असतात. संगणक मेमरी या 3 प्रकारच्या असतात. रँडम असलेली मेमरी. रँडम असलेली मेमरी. रीड ओन्ली मेमरी. साठवून करणे. डिव्हाइसेस. डिव्हाइसेस. रँडम असलेली मेमरी म्हणजे काय? रँडम असलेली मेमरी म्हणजे काय? आधीच दिसलेल्या उदाहरणानुसार जेव्हा तुमचे शिक्षण तुम्हाला 19 आधी आणि 19 आधी. Ronak is so rich and Aman is poor. How can they be friends? त्याचं मराठी ट्रान्सलेशन करू शकाल? म्हणजे तो काय म्हणतोय, रोनक हा एक हुशार मुलगा आहे आणि मी एवढा पुअर मुलगा आहे, असं त्याचं म्हणणं झालेलं आहे ट्रान्सलेशनमध्ये. हां, ओके. आता पुढचं वाच. Aman failed. He डिडंट. didn't go to college for 3 days. हां, तर आता त्याला काय झालेलं आहे? हां, हात वर करा. हां, सांग. त्याचा पाहिजे तो काही कॉलेजवर नाही. काय? त्याला ताप आला तर ते कॉलेजवर नाही. हां, परफेक्ट. पुढचं नाही झालं आता. पुढचं वाच. His friends come to see him. How are you, Aman? Get well soon. त्याच्या पुढचं. I don't see Ronak. हां, आता सांगा त्याला काय झालेलं आहे आणि कोण त्याला भेटायला आलेलं आहे? हां, सांग. त्याला फ्रेंड्स भेटायला आले. बरोबर. हां, नेक्स्ट डे. बताओ. बरोबर. प्रश्न 4. नहीं नहीं अब तो तुम ही मेरी साथी हो, मेरे मित्र हो. बोल. बरोबर. चला तो काय बोला था. बोल तुझ. बरोबर. ऋत्विक उदास होकर कहाँ बैठा रहा? बरोबर. ये अपनी बहन कृतिका की सहायता से पुस्तकालय खोला. वहाँ सभी बच्चे आकर अपनी मनपसंद पुस्तकें पढ़ने लगे. उनको पूरा गांव पुस्तक मित्र के नाम से जानने लगा.
वाहतुकीचे नियम कोणते आहेत? आपण वाहतूक हळू चालवावी आणि आपण सिग्नलचे पालन करावे. तर आपण वाहतूक जशी चालवतो तर त्याच प्रकारे हळू प्रकारे चालवावे. दुसरं, हे नियम पाळण्यासाठी काय होईल असे तुम्हाला वाटते? आपण सर्वांनी नियम पाळले तर वाहतुकीचे नियम सर्वसाधारण सर्व पाळतील असे आपण गृहीत धरू. यातील कोणता नियम तुम्हाला बदलावासा वाटतो? आम्हाला आता कोणताही नियम बदलूच वाटत नाही. नियम ठरलेले आहे व ते मर्यादित आहे. चला, वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात व आपण ते पाळतो. तसेच सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करायचे यासाठी काही नियम असतात. प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य आहेत. आपण समजा पायी चालत आहोत तर आपण कोणत्या रस्त्याच्या कडेने चालावे? बरोबर. चला आता आपल्याला निरीक्षणातून लक्षात आलं असेल उद्या 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपल्या संपूर्ण भारतात शिक्षकांचा गुणगौरव करण्यासाठी, शिक्षकांचे ऋण करण्यासाठी शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा होत असतो. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या सर्व भूमिका दिवसभरात पार पडल्या. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आज असलेल्या विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय उपमुख्याध्यापक डॉक्टर निकम सरांनी स्वीकारावे अशी मी विद्यालय परिवारातर्फे विनंती करते. शिक्षकांना आणि शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद देतो. अतिशय सुंदर शिकवलं तुम्ही, अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला. सकाळ सत्राचे माझे तेवढेही शिक्षक शिक्षिका सहकारी यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मोठी गोष्ट आहे. गुरु मार्ग दाखवतो, त्यांच्या प्रती तुम्ही कृतज्ञ कृतज्ञ आहात हे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. फक्त दाखलाचा एवढंच सांगतो की 10वीच्या वर्ग शिक्षक शिक्षिका जे असतील आणि 10वीला शिकवणारे शिक्षक यांनी कार्यक्रम झाल्यानंतर 10वीच्या शिक्षिका मुलींनी त्यांना भेटून तुमच्या घरी फोन लावून तुमच्या पालकांना बोलवायचं, त्याशिवाय जायचं नाही. मुलींना सोडायची, काळजी घ्यायची. सकाळ सत्रातल्या महिला शिक्षकांनी पण मुलींना फोन करायला लावा पालकांना, त्याशिवाय सोडू नका. पुन्हा एकदा तुम्हाला या कार्यक्रमाला धन्यवाद देतो मनापासून आणि पुढचा कार्यक्रम सुरू करावा. 6 तासापर्यंत एक अभिरूप शिक्षकांनी तुम्हाला अध्यापन केलं. छान अनुभव तुम्हाला आला आणि तुम्ही सुद्धा खूप छान सहकार्य केलं, त्याला बघितलं. आणि मला सुद्धा खूप आता तुमचे पण अनुभव ऐकायचे होते, परंतु वेळ आपल्याकडे नसल्यामुळे ते शक्य झालं नाही. पण मला तुमच्या कसे वेगळाच अनुभव आला, खूप छान अनुभव आला की मी ऑफिसमध्ये बसल्यानंतर मला त्याचा जेव्हा ते म्हणावं लागते तेव्हा आमच्या कोणी शिपाई काका येतात. पण आज चुकून वेळ वाजले तरी शिपाई आले. म्हणजे ते अभिरूप शिपाई त्याचे खूप तत्पर असल्याचं मला दिसलं. म्हणजे चुकून हात लागला वेळेला तरी ते पटकन धावत आले. आता तुमच्यासाठी आनंदाची बाब. आता म्हटलं जातं कुंभारासारखा गुरु नाही आहे जगात, वरून फटका आतून आधाराचा आहे. म्हणजे कुंभारासारखा गुरु खरंच या जगात नाही बघा. तो मडकं घडवत असताना काय करत असतो, ते कच्चं करत असतो मातीचं. एक हात तो आतून लावतो आणि वरून त्या माठाला आकार देण्यासाठी फटके मारत असतो. तसे गुरुजन तुम्हाला फटके मारतात, पण तुम्हाला आकार मिळावा, तुमच्यातले दुर्गुण नष्ट व्हावे, तुम्ही सुसंस्कृत नागरिक व्हावं, हा उद्देश असतो. काय आकाशवृत्तीने तुम्हाला कोणी मारत नाही, आहे की नाही? आणि आज या विद्यार्थ्यांनी, अभिरूप शिक्षकांनी खूप छान असं तुम्हाला शिकवलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे विशेषतः मी विद्यालय परिवाराच्या वतीने आभार मानतो. आणि तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना, शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची
माननीय उपमुख्याध्यापक निकम सर, माननीय पर्यवेक्षक